वान आणि दान याच्यातला फरक आहे. दिल्याच्या नंतर मागत नाहीत त्याचं नाव दान, आणि दिल्याच्या नंतर त्या वेळेलाच घ्यावं लागतंय त्याचं नाव वान. वान म्हणजे उष्ण, बाळासाहेब उष्ण येते ते घ्यावं लागतंय परत. म्हणून आपल्या बायकांनी प्लॅस्टिकचा हत्ती पानावर टेकायचा, विड्याच्या पानावर, तो दान केला की पुढच्या वर्षी त्या बाईनं 5 हत्ती दान करायचे. परवाला संक्रांत झाली. एका संक्रांतीच्या दिवशी एका बाईनं हत्तीवर बसून वाण दिलं. काय सांगू आता, संतांचे उपकार सांगतोय. किती उपकार योगेश बुवा संतांचे. हत्तीवर बसली बाई, जिवंत हत्तीवर नाही, चिखलाचा हत्ती तयार केला तिच्या पोरायनं. 100 होते ना, एक एक गोळा आणला, 100 पोरायनं, तर केवढा मोठा हत्ती होईल. चिखलाचा हत्ती तयार केला. चिखलाचा हत्ती वाळला, त्याला लाकडाची चाकं बसवली, त्याच्या गळ्यात दोर बांधला, हत्तीवरती माऊली बसली. ती काही सामान्य स्त्री नव्हती, ती राजाची पत्नी होती. तिचं नाव होतं गांधारी. हुशार, सात्विक, चतुर. आणि हत्तीवर बसून वाण आपल्या जावेला दिलं. तिचं नाव होतं कुंती आईसाहेब. वाण आणि दान याच्यातला फरक आहे. दिल्याच्या नंतर मागत नाहीत त्याचं नाव दान, आणि दिल्याच्या नंतर त्या वेळेलाच घ्यावं लागतंय त्याचं नाव वान. वान म्हणजे उष्ण, बाळासाहेब उष्ण येते ते घ्यावं लागतंय परत. म्हणून आपल्या बायकांनी प्लॅस्टिकचा हत्ती पानावर टेकायचा, विड्याच्या पानावर, तो दान केला की पुढच्या वर्षी त्या बाईनं 5 हत्ती दान करायचे, पण प्लॅस्टिकचे, 1.5 रुपयाचे. ते द्यावं लागतं, ते ठेवता येत नाही, ते परत करावं लागतं, ते वाण. मग त्या हत्तीवर बसून वाण दिलं गांधारीनं. 100 मुलं तिला. धृतराष्ट्राची पत्नी, अधिकारी होती ती. एका गोष्टीनं गांधारीचं एका पुराणानं वर्णन केलं गोंदीकर बाबा, पण 4 पुराण गांधारीच्या विरोधात गेले. तिच्या मालकाला दिसत नव्हतं म्हणून तिनं विश्व पाहण्याचं नकारलं. मला बघायचं नाही विश्व, माझा पती आंधळा आहे, माझ्या पतीला विश्व दिसत नाही, मग मी जगातलं काहीच पाहायचं नाही म्हणून डोळ्याला पट्टी लावली. पण एक गोष्ट चुकली, तिची मुलं चुकीची वागली. या काका विठाला विठाला एका पुराणानं तिचं वर्णन केलं, नवऱ्याला दिसत नाही म्हणून जग पाहणं बंद केलं. मालकावर प्रेम केलं, त्याबद्दल दुमत नाही. पण काही पुराण गोंदीकर बाबा असे विरोधात गेले. हिचे मुलं नालायक होते. नवऱ्याला मुलांचा नालायकपणा दिसला नाही, पण आईला दिसत होता. तिनं जर डोळ्यानं बघितलं असतं, मालकाला सांगितलं असतं आपली पोरं भ्रष्ट वागायलेत, तर महाभारत घडलं नसतं. पण हिनं डोळ्याला पट्टी बांधल्यामुळं काही पुराण गजमल दादा तिच्या विरोधात गेले. विठाला विठाला कारण पुराणाचा मतितार्थ रेखाटणारी माणसं काही गोट्या खेळणारी थोडीच होती. 4-2 अभंग पाठ असणारी असतील का गिरगावच्या बाळूसारखी? त्यांच्या मुखारविंदातून पडलेले पुराणाचे सूत्र, संतांच्या मुखारविंदातून पडलेली शब्द, जसं बोलायचं झालं तर ते अक्षरेणवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, तशी संतांच्या मुखारविंदातले, हे पुराणिकांच्या मुखारविंदातली पडलेली शब्द ती अक्षरे नव्हती देखा. त्यांचं सूत्र कोण नाकारू शकणार आहे? देवविरोधात जाऊ शकत नाही त्यांच्या, एवढी व्याप्ती संतांची असती. आणि ती गांधारी आईसाहेब या देशाची पवित्र स्त्री. कारण भारतीय संस्कृती अशी सांगते, एखाद्या स्त्रीचं जर चुकलं तर तिला डिलीट करा. डिलीट म्हणजे मोडून टाका, असंच आहे ना इंग्रजी शब्द. हो, तिला डोक्यातून काढून टाका. पण भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीला पुरुषाला नाव ठेवायचा अधिकार नाही, असा पुराणाचा संदेश आहे. संदेश आहे असा. मग ती वाण देण्यासाठी तिथपर्यंत पोचली. कुंती आई साहेबांना वाण दिलं. संक्रांत आटपली. संक्रांत होऊन 1-2 दिवस गेले आणि बघता बघता आजाराने पंडूराजाला ग्रासलं. कुंतीनं पाहिलं आपल्या मालकाकडं.
आपले मालक पुढच्या संक्रांतीपर्यंत वाचू शकत नाहीत. आवाज दिला, धर्मा, जी आई साहेब, हे पार्था, पार्थ म्हणजे अर्जुन, आवाज थोडासा गोड करा मोठा, हे पार्था, जी आई, बाळा, द्वारकेतल्या मालकाला बोलवतोस का रे? जी आई, जी जी, तो जी म्हणत होता. एक सांगू तुम्हाला, जो मायबापाला नीट बोलतो ना, त्याला जगातल्या कुठल्याही महाराजाच्या नाही पाया पडलं तरी पुण्य लागतं. जो आई वडिलाला गोड बोलतो का, आई वडिलाला गोड, आणि जो आई वडिलाला नीट बोलत नसेल, त्या भडव्यानं किती भजन करू द्या, किती कीर्तन ऐकू द्या, किती भागवत ऐकू द्या, त्या हरामखोराला कवडीचं पुण्य नाही, कवडीचं पुण्य नाही. हे मी सांगणार नाही गोंदीकर बाबा. देहूतल्या मालकांची पात्रता इतकी मोठी आहे, मी 15-20 दिवसापासून सांगायलोय पुरावा, ऐक नाही रे सुजय. ज्या व्यक्तीचं नाव ऐकल्यावर यमाचं धोतर फाटतंय, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, हो, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतशे. पंढरपुरातला मालक त्यांच्या पत्नीच्या पायातला काटा दातान काढतो, ही त्यांच्या धर्मपत्नीची ताकद. तरी पण तेवढे तुकोबर आहे, मायबापाची सेवा करणाऱ्यांच्या पाया पडते ती योगेश बुवा. नमो तया, तुकोबरांचं वाक्य, नमो तया कोणाच्या? माता पित्याचे पालन. जो आई वडिलाची सेवा करतो का, तुकोबराय म्हणतात मी त्याच्या पाया पडतो. किती मोठी ताकद आहे सज्जनांनो, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. ह्या मोठ्या हौसानं टिकल्यावाल्या गावरान तुपात चपात्या बुडून खातात ना, हे सासू सासऱ्याची कृपा आहे, जरा ध्यानात ठेवत जा. जी सून सासू सासऱ्यावर जीव लावणार नाही, तिच्या झोपीत भिताडा अंगावर पडत, जाग्यावर मरण तिला जेसीबीनच उकरून काढावं लागल. हा, एकट्या नवऱ्याला आपलं जीव घालती, दोनच तोंडन खिचडीन बोंडन, म्हातारा म्हातारील जीव लाईत नाही, त्याला बाजूला घेऊन बसती. हा, आशयाची संख्या जर गावात वाढली तर पाऊस पडायचा नाही गोयगावात तुमच्या. हो, सासू सासऱ्याची प्रतिष्ठा इज्जत करत जा. लय कष्ट केले हो मागच्या लोकांना. माझं काय फार वय नाही, पण मी डोळ्यानं इतक्या परिस्थित्या पाहिल्या. जेवण झाल्याच्या नंतर माणसं चिमण्या इजून झोपत होते. हो, आपले बापदादे चिमण्या इजून झोपत होते, कारण उद्याच्याला त्या दिव्याला घासलेट पुरावा आणि लेकरासाठी 2 पैसे जोडून ठेवा. इतके प्रयत्न केले आपल्या बापदाद्यानं. एका एका लुगड्यावर संसार केला. गावाला जाताना चांगलं लुगडं नेसायचं आणि 2-3 रंगाचं लुगडं आपल्या मावल्याने नेसलंय. आणि ह्या टिकल्यावाल्यासाठी, ह्या जीनच्या पॅन्टीवाल्यासाठी जमिनी कमवून ठेवल्यात. 72च्या दुष्काळात, त्याने जर 72च्या दुष्काळात जमिनी विकून म्हातारी गोवायला नेली असती ना, मजा मारली असती ना, तर आपल्याला नाशिकला गटर उपसायला जावं लागलं असतं. विठाला विठाला विठाला. सोपा परमार्थ आहे, चांगलं वागणं हाच मोठा परमार्थ आहे. असो, ए पार्था, इथपर्यंत आलत ना. अर्जुना, ए धर्मा, बोलव रे द्वारकेतल्या मालकाला. काय सांगू आता, संता चूप कर योगेश बुवा. अर्जुनानं भीमाला बोलवलं आणि सांगितलं, दादा मालकाला बोलायचे. भीमाच्या कंठात एवढी मोठी ताकद होती, त्यानं आवाज दिला की हस्तिनापूर ते द्वारका म्हणजे दिल्ली ते गुजरात, बरोबर तिथं आवाज जायचा. आणि भगवान आले. एक जण विज्ञानवादी म्हणला, हे असं कसं शक्य आहे? नको मानू काका, नको मानू. मानील तो देईल काय, न मानील तो नेईल काय, काय घेणे आमच्याशी. तू नको न मानू, तुला कोणाला मानायचं ते मान, तू ठरव. मला एक कळत नाही, मुस्लिम समाजाचा भंगार विकणारा गोंदीकर बाबा तो त्याच्या देवाला मानतो, मिस्त्री काम करणारा त्यांच्या देवाला निष्ठेनं मानतो, तर सर्वोच्च श्रीमंत मानतो. आपल्याच जन्माला काही अवलादी आल्या, राहत्यात आपल्यात, खात्यात आपलं,
सगळं 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 आपलं आणि इचकी त्यात आपलं. मग हे नेमके आपल्यात नाहीत मुसलमानात नाहीत. देवाला पण विचार पडत असं या भडव्याला मेल्यावर कुठं टाकाव. हे हिंदूच्या कुळात जन्माला आले तर अनुकरण हिंदूचं करीनत. हो, आणि एक तर तिकडं जाऊन सुनता करीनत. म्हणजे नेमकं मानायचं तरी पंढरपुरातल्या मालकानं कोणाला. याला चारवाक म्हणतात ना, आपल्यात राहून आपलं इचकित त्याला चारवाक. हे कसं शक्य आहे, तिथं कसा आवाज जाईल. अरे जात होता, जात होता. आता विज्ञान युग लय शहाणं झालंय होय. एका घरी गेलो मी, ते म्हणे बातम्या पाहायच्या का. मी म्हणलं टीव्ही आहे का तुमच्या इथं. आम्हाला काय माहिती, मी तेव्हापासून हिशोबात राहतो. लय म्हटलं इचकायचंच नाही, आपल्याला काय करायचंय. टीव्ही म्हणले हो टीव्ही. भिताड आमचं सगळं टीव्हीचे. हो, 11.5 by 22 टीव्ही. बटन डोळे मिचकिले की टीव्ही सुरू झाली. त्या टीव्हीचे सेन्सर त्याच्या डोळ्याचे जुळलेले. पेट्रोल पंप थंब लावल्याशिवाय सुरू होईना. ह्या काही काहीचे मोबाईल येत ना भिताडासारखे. बापाच्या हातात गेल्यावर मिळत पळण. ते पोरालाच त्याचं लॉक माहीत. हो, मग त्या काळातले लोक काय साधे असतील का. घरी बसल्या बसल्या आंधळ्याला टीव्ही दाखवत होतो. व्यास कृपा दीपकु संजय झाला. काय कुरुक्षेत्रावर झालंय ते घरी बसलेल्या आंधळ्याला संजय टीव्ही दाखवत होता. काय ताकद असेल ती. आवाज गेला द्वारकेच्या मालकाला हजर. काय आत्याबाई, नातं किती गोड होतो. पंढरपुरातला मालक कुंतीचा भाचा आहे. कुंती पंढरपुरातल्या मालकाची आत्या आहे. पंढरपुरातली मालक अर्जुन, मालकाची बहीण अर्जुनाची पत्नी. अर्जुन सख्खा मेवना आहे. किती मोठ्या माणसाची नातं, किती मोठ्या माणसाची. आपण कोणालाही मोठं म्हणतो. हे भंगाऱ्या भोंगाऱ्याला मोठं म्हणी जाऊ नका. मोठं कोणाला म्हणायचं जे आपल्याला मोठं करतो त्याला. हो, झाडाखाली सोयाबीन वाळतच नाही पण तिला शेंगा लागत नाहीत. हा, झाडाखाली ऊसाला किती बी पाणी द्या त्याला 4च्या वरी पेरेत लागत नाही. 5वं पेर असं मुरकुल्यावानीच झाडाखालच्या ऊसाला, झाडाखालच्या सोयाबीनला. झाडाखालचा कापूस वाळत नाही पण बोंड धरीतच नाही. तसे मोठाले झाड बारकाल्याला मोठं होऊच देत नाही. आणि काय म्हणून मोठं म्हणायचं मग त्याला. मोठा पंढरपुरातला आपला, सगळ्यांचा मोठा पंढरपुरातला, काशीतला. मोठी संत येत हे आपल्याला मोठं करतो. आल्याच्या नंतर सांगितलं कृष्णा जी आत्या पाय तुझ्या मामांकडं. आत्ते मामा होते पडलेले. ते हलील पायाला हात लावून. काय सांगू आता संतांचे उपकार. तर कमरापासून खाली लुळुपुळू शरीर झालं. काका काय नव्हतं राहिलं, काय नाही. कुंतीने सांगितलं कृष्णा अरे जावेनं काल वाण दिले रे मला हत्तीवर बसून. आणि पुढच्या संक्रांतीला तिला वाण परत करायचंय. म्हणून एक संक्रांत होईपर्यंत कपाळावर कुंकू असावा. टस 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 डोळ्यातून पाणी आलं. कोणाला सांगू लागली. पंढरपुरातल्या मालकाला. कृष्णा एक संक्रांत होईपर्यंत कपाळावर कुंकू पाहिजे रे. मग मी गांधारी ताईचं वाण परत करीन. ठीक आहे आत्या. यमराज जी मालक आमच्या आत्या मामाला आयुष्य किती आहे. उद्या दुपारा 12:30 वाजता जाणार आहेत. बाण लागला कुंतीच्या काळजाला. काल परवा संक्रांत झाली आणि 12:30 वाजता उद्याला मालक जाणार आहे. कसल्या पुढच्या संक्रांतीला वाण देता येते. नाही देता येत आपल्याला. काही जमत नाही का रे माग पुढं. नाही जमणार मालक. बऱ्याच लोकांनी फॉर्म पाहिलाय, मृत्यूचं पत्र पाहिलंय. आता नाही काही खाली माग पुढं करताय. ठीक आहे येतो आत्या. या म्हणले कृष्ण. धर्मानं विचारला आई नरोष आहेस. अरे बाळा उद्याला मालक जाणार आहेत. रात्रभर झोप नाही. रात्रभर. पहाटे उठल्या स्नान आटपलं, पूजा नित्यनेम आटपला.
अर्जुनाला सांगितलं, पार्था पितामहाला बोलवतोस? आणि अर्जुन भीष्माचार्यांच्या शिबिरावर पोचले, प्रणाम केला. गुरुदेव बोलवलंय आईसाहेबांनी. कोणी? पृथक्की ना. पृथक्की म्हणजे कुंती. कुंतीचं नाव पुराणातलं पृथक्की. अहो कविता इतक्या गोड होत्या हो. पुराणाची भाषा कवितेत पण दिलती. आता 1964 ला पदाचारी मिशन संस्था भारतात आली आणि त्यांनी पाठ्यपुस्तक निर्मितीवर गाला घातला. आणि आता ह्या 7-8 वर्षामध्ये पाठ्यपुस्तक निर्मितीचा खेळीच केला. नाहीतर मी शाळेत होतो तोपर्यंत पाठ्यपुस्तक निर्मितीचा कारभार इतका गोड होता. संत वाङ्मयातले पाठ होते, संतांची अभंगवाणी कविता होत्या, कविता सुद्धा चांगल्या कवींच्या होत्या. इतकं पार्थ ते पृथक्कीचे बाळ, शास्त्र अभ्यासी गातला काळ, मजशी दिशे आळू माळ, खादाड निद्रा हरणीशी. हे महाभारतातले पुरावे 5वीच्या विद्यार्थ्याला बाळकडू देण्यासाठी, 10वीच्या विद्यार्थ्याला बाळकडू देण्यासाठी पुराणातले पुरावे होते. किती पाठ्यपुस्तक निर्मितीला गोड मानावं. पण आता हे सगळं आलं. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकरं कोण्या भूताची. ह्या कविता कोचल्या. हा ते ओरिजिनल सगळं जाळून टाकलं. फार गोड होतं, फार गोड होतं त्या काळात, अत्यंत गोड. पृथक्कीनं बोलवलंय जी. बर येतो म्हणे. गुरुदेव लवकर बोलवलं. हो रे 11 सव्वा 11 येतो. म्हाताऱ्याला माहीत असावं आज हस्तिनापुरात येणार आहे. ते का सामान्य म्हातारा होतं का? 7 चिरंजीव, त्याच्यापैकी मागचा बाबा एक मारुतीराय. गुरुजी यांच्याकडे येऊच शकत नाही कारण हे अमर आहेत. पण ह्या 7 लोकांपेक्षा एका काकणानं भीष्माचार्य पुढे होते. कारण भीष्माचार्य विच्छामरणी होते. ते जर म्हणले मला थांबायचं तर यमाची टप्पर नाही न्यायची. आणि ते जर म्हणले योगेश बा मला यायचंय तर यमाला तात्काळ सगळं काम सोडून यावं लागत होतं गजमलदारा. त्याला म्हणायचं इच्छामरणी. ते फक्त विश्वात एकच व्यक्ती, त्यांचं नाव भीष्माचार्य. कळत होतं त्यांना आज कोण येणार आहे. आले तिथं. काय ग पृथक्की? काही नाही, बसा. दर्शन घेतलं कुंतीनं. एक सांगू तुम्हाला, कुंतीनं ज्या वेळेला भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं का, त्यावेळेला भीष्माचार्यांच्या डाव्या डोळ्यातून पाण्याचा थेंब आला. पाण्याचा थेंब आला. धर्म हा सात्विक आणि सदाचारी पुण्यशील व्यक्ती होता. धर्मानं एकांतात भीष्माचार्यांना विचारलं, पितामह आईनं दर्शन घेतल्याबरोबर तुमच्या डाव्या डोळ्यातून पाण्याचा थेंब का आला? धर्मा तुझ्या आईच्या कपाळावरचं कुंकू थोडं रुष्ट दिसलं रे. रुष्ट दिसलं म्हणजे रुसल्यासारखं दिसलं कुंकू. याचा अर्थ आज पंडूराजा जाणार आहेत. हे ज्याला कळतंय त्याला साधू म्हणायचं. कुंकू रुष्ट दिसले कपाळावरचं. हे पृथक्की. जी बाबा. नाराज आहेस? होय पितामह, मालक थोडे आजारी येत. बर गेले पितामह. खांद्यावर घोंगडी होती गोंदीकर बाबा. घोंगडी आथरली. भीष्माचार्यांना घोंगडी सिंहाच्या मानेवरच्या केसाची होती. एकही सिंह मारला नाही. शब्दवेधी पारंगत होते. बाण सोडा की शब्दवेधात जायचा. मानेची बट घेऊन यायचा. केसाची बट शिवाच्या मानेवरली, त्याची घोंगडी बसायला आथरली. भोगाला अग्नी लावलेली माणसं होती. ज्यानं भोगाला विस्तू लावला तो पलंगावर कशाला बसेल? ज्यानं वासनेला विस्तू लावला ते गाद्यावर कशाला बसेल? ते भीष्म होते. भीष्म. घोंगडी आथरली. हाना म्हणे पंडूला. झोपिलं पंडू राजाला. पायथ्याला बसले. 12 सव्वा 12 वाजता दारात एक भिक्षा मागण्यासाठी आला. भिक्षां देहि मा. भिक्षा वाढायला. भावनिक आहेत आपल्या महिला. एवढ्या भावनिक, एवढ्या भावनिक. त्यातली त्यात मराठवाड्यातल्या बायका इतक्या भावनिक. गाडी आल्या सैलानीला पण जाते. फक्त गाड्या फुकट यावा. इतक्या भावनिक आहेत आपल्या मराठवाड्यातल्या. हो सकलादी बाबाला पण पळत्या. हो तुरुत पिराला पण जात्या. आपल्याकडे देव कमी झाले ना. इतकी भावना नाही होतो गेली पाहिजे. मर्यादा असली पाहिजे त्या भावनेला. एवढी नाही होतो जा. हो
काल परवा तर एक बाई म्हणली जिला एक पोरग आहे तिनं चैन घालून मी म्हणलं तुला गुरु करतो हा काय शास्त्रन कुठं लांबत्यात आणि यायला कोण सांगते काय यायच्या भावना उतू जात्यात काही मिळच नाही हो संक्रांतीला काय नु करा आमकं करा तमकं करा यायला महाराज बी कुठं भेटते दगड उचलल्या विचून निघतो तसे ते महाराज तरी दाखवा त्याच्या बसायच्या जागाच आणतो निबर काठीनं 2-2 महिने त्या भडव्याला खाली बसता नाही आलं पाहिजे शास्त्र म्हणेल ते सांडावे ते राज्यही तृण मानावे मी तर म्हणतो ज्ञानोबराय तुकोबाराने जे सांगितलं ते आपण आचरणात आणायचं भडव्यानं सांगितलेलं आपण काय आचरणात आणायचं विठाला 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 एकादशी न धरणाऱ्या कितीतरी बायका इथं बसल्या बसल्या सांगतो मी काय गांजा ओढून फिरतोय माय काय गोळ्या संपल्यात का एकादशी न धरणाऱ्या दाखितो पिवळे गुरुवार ढवळे बुधवार धरणाऱ्या कितीतरी दाखितो आपल्या ऋषी मुनींना हा संप्रदाय ऋषी प्रणीत आहे हा संप्रदाय मुनी प्रणीत आहे हा संप्रदाय वेद प्रणीत आहे हा संप्रदाय शास्त्र प्रणीत आहे हा संप्रदाय पुराण प्रणीत आहे डाले गुरुजी ह्या 5 लोकांनी जे सांगितलं ते आपण करायचं मधल्या भंगाऱ्यांचं नाही ऐकायचं वाटोळं होऊन जाईल कशाला इतका कडबा घेता अहो एका खुंटीला इतकं वजन अडकावा खुंटी बी वाचली पाहिजे आणि पिशवी तुटली नाही पाहिजे पण त्या खुंटीला 5 किलो वजन सहन होतंय तिला 12 किलो अडकिलं खुटी मोडली आणि पिशवी खाली पडल्या तेलच आणलं हे आपले असे धंदे त्याच्यामुळे आपल्याला काय मेळ बसत नाही विठाला विठाला सव्वा 12 वाजता भिक्षा मागण्यासाठी एक व्यक्ती आला लय भावनिक लय भावनिक मी नुसतं एखाद्या कीर्तनात सांगावं मला आमकं आमकं केलं मी अशी अशी दोरी दिल्यावर तमकं तमकं होतंय मला घरी बसल्या बसल्या पैसे मिळतील रांगच हाय का बाळू घरी हाय का बाळू घरी हाय का मला दोरे कमी पडतील इतके पैसे लागतील दोरे आणायला हो सुरूच सुरू 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 सुरूच काय आपण किती मोठ्या राज्यातली माणसं आहे वाघिणीचं दूध पिणारी माणसं आहेत आपण ज्ञानोबा आहे तुकोबा आहे नामदेव आहे चोखोबा आहे नाथ बाबा सावता बाबा शेना महाराज रविदास महाराज कबीर महाराज मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सखूबाई अशा संतांचा वाद ज्या राज्यात आहे त्या राज्यातली माणसं आपण आहेत वाघिणीचं दूध चपाती चुरून त्या दुधात खालाय शुहीन येली गोंदीकर बाबा काका शुहीन येली आणि वाघिणीच्या शुहिणीच्या दुधात चपाती चुरून खालाय तरी शेपुडी पाळली तुळशी खाला तुळशीच्या बाजूलाच मेखरवली तिथंच बांधली ती पार करंडी ती तुळस ती मी म्हणलं आता तुम्ही वाघिणीचं दूध खाल्यान शेपुडी कशाला बब्याला ऊन लागल्याच्या नंतर त्याच्या कानात शेळीचं दूध टाकायचं बोकड्या घालू बब्याच्या कानात बोकड्या वाघिणीचं आणि शुहिणीचं दूध प्यायला ऊन लागत असतं का हा तसला आपला नुसता हलकट पोकळपणा झाला आपला आपला भाव शिळ्याकडी कशी फसफस उतू येते असा भाव आपला कोणीकडे उतू चाललाय कोण्या राज्यातली लोक आहेत आपण ज्या राज्यातल्या मालकाला ज्या विश्वातल्या जगाच्या मालकाला ज्या राज्यातल्या नामदेवरायानं थरथर कापावा पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा जेवे भरा भरा नाम्या संगे विटेवरचा मालक नामदेवराय पुढे थरथर कापला मांडी खालून खाली भोईला बसला आणि नामदेवरायाच्या ताटातलं खात होता अशा राज्यातली माणसं आहेत आपण बाकडवाद कशाला ऐकायचा इथं ऐका पुराण सरळ 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 पुराण ऐकायचं अशा महात्म्यांच्या मुखरविंदातून आमची इथं भागवतकर आले हे होते ना फकरू महाराज आहेत ना गावातले हे उतू आले तुमचे बंदे पैसे हो मी म्हणलं भागवतकार कुठे आहेत ते स्टेजच्या मागं जाऊन बिडी ओढू लागले अरे मी म्हणलं हे गाव जाळीत ना रे गिरगाव हो मी बरं झालं शोधला राहिला आलो नाही यायच्या सोबत मी बी हरपळन एक बोललो तर ते लिपस्टिक लाईत होतं वाटाला आणि मग भागवत सांगत होतो वक्ते बाबा म्हणायचे पुरुषानं 2दा आरसा बघावा
आणि स्त्रीनं जीवनात दिवसात 3दा आरसा बघायचा. जी बाई भिंगापशी जास्त जाती का तिच्या भाकरीत केस गवसतीतच, तिच्या पिठल्यात केस, तिच्या भाजीत, म्हणजे कव्हा दाताळ तिच्या उशालात ना. हा, भाकरी करताना इचूर नको, काठोटीत नको टाकू उंड्यात. हो, कामिनीयाम त्रिदर्पणो भय जाया पुरुषाम दिवत दर्पण असतात वचम नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुक्यान लिहिलंय का? हा का गोट्या खेळणाऱ्यानं लिहिलंय? या बा, पुरुष जर जास्त नटत असल तर वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे, हा माणूस जरी असला तरी याच्या स्त्रीत्वाचा भाव आहे, म्हणून हा जास्त नटायला लागला. विठाला विठाला विठाला. चांगल्यांच्या मुखारविंदातली कथा ऐकजा, उद्धार होईल तुमचा. हरिदासा मुखे मालकांचं वाक्य, हरिदासाच्या मुखारविंदातलं श्रवण झालं की आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो. चला, 12:15 वाजता दारात भिक्षा मागण्यासाठी व्यक्ती आला. कुंती आई साहेब म्हणल्या, धर्मा जी आई सूप घेऊन ये. सूप सांगितलं. गोंदीकर बाबा धान्यात सूप खूप शिलं आणि कुंती दारातल्या महाराजाला वाढायला गेली. पण ते महाराज लय रगील होतं. ते म्हणला, लग्न झालेल्या स्त्रीच्या हातचं घेत नाही. लग्न जरी झालं नसेल, लग्न करायचं असेल प्रकाश बुवा, तर त्याच्या हातचं घेत नाही. मला 2च लोकांची भिक्षा लागते, एक तर ब्रह्मचारी, एक तर संन्याशी. काय भाव माझ्या कुंती आई साहेबाचा, याच्यावर सांगत होतो. भाव उतू जावा पण येडा नाही. असा कोणीकडे बी नाही उतू गेला पाहिजे, खाल्लं गाव वाहून झाला. हिशोबात असला पाहिजे भाव, हिशोबात हिशोबात हिशोबात. हो, इतका आनंद योगेश बुवा कुंतीला. माझ्या दारात अनुरागी मागायला आला आणि आज एक ब्रह्मचारी घरात आहे. त्या ब्रह्मचार्याचं नाव भीष्माचार्य. अंथरुणावर बसलेले होते घोंगडीच्या. पंडूराजा पडलेले आहेत, पायथ्याला घोंगडीवर बसलेत. आणि कुंतीनं सांगितलं, पितामह, दारात आलेला अनुरागी सिद्ध आहे. मनानं उपमा दिल्या. तो अनुरागी आहे आणि तो यती ब्रह्मचारी किंवा संन्यासाच्या हातची भिक्षा पाहिजे. आणि योगायोगानं तुम्ही आमच्या घरी येत, तुम्ही त्या महाराजाला भिक्षा वाढा. तो काय म्हणा पितामहानं? प्रथकी त्याला म्हणावं 12:30च्या नंतर वाढतो. कारण हिला वाटत होतं महाराज, पण ते महाराज नव्हतं ना, ते दक्षिणेचा राजा होता. तो यम होता, यम महाराजाच्या रूपात आलता. 12:30 वाजल्याच्या नंतर कुंती आई साहेब म्हणल्या, महाराज थांबा ना. आता काय थांब म्हणे ती, येतो मी. ते भिक्षेला आलत नव्हतं, हिच्या मालकाचा प्राण काढायला लागतो. दृष्टांत संपला. भीष्माचार्यांनी यमाला आवाज दिला, हे दक्षिणाधिपते यमराज, आयुष्य किती दिवस? आता 12 संक्रांती. म्हणून आपली जुनी लोक शिकलेली नव्हती, पण ते म्हणायचे एक आणि टळली की 12 वर्ष ताण नाही. असं एक मन होतं बरं आपल्याकडं. मला वाटतं ते फार काही शाळेत जात नव्हते, पण विवेक संपन्न होते ना, माणसं माणसात बसत होते ना. आता शेजाऱ्याचं काय चाललंय मोबाईलच्या नादात काहीच कळलं. आमची बैलगाडी, परमेश्वर काका आहेत ना, बैलगाडी सोडली आमच्या दारात. आमच्या तिथून ट्युशनला पोरण पोरी जाते. राजभाऊ बाबा, ते तुम्ही बांधलं ते कळणत ना तुम्ही. हो ना, हो ना, हो, ते सोडा बनते, ते सुधरण ते. हो, आता तर लय वाढोळ कीर्तन करतो. अहो, एक पोरग मोबाईलच्या नादात आमच्या गाडीच्या आखरीवच गेलं. त्याची 1.5 इंच मांडी फाटली. ते म्हणला इथं लावित असते का? मी म्हणलं कुठं, छतावर ठोका गाडी, तुला दिसत नाही का? हा, 37 फुटाचा रस्ता आहे ना. मला नादात कळलंच नाही मोबाईलच्या. इतकी पागल आवलाद, कळ ना बाजूला कोणी. इतका इतका मला सांगा, रस्त्याने चालताना जो बैलगाडीवर जातोय ह्यो कलेक्टर होऊ शकतो का? ह्यो मायबापाला घुमवायलाय. ते बिचारे लोकांचे काम करू करू ट्युशनला पैसे द्याले आणि हे बैलगाड्यावर चढ, कशावर चढ, चुंबळ्या. आणि म्हणून आपला विवेक हरपलाय. माणसांनी माणसाच्या सानिध्यात जावं. त्याच्यासाठी सप्ते आहेत, त्याच्यासाठी नवरात्री आहेत, त्याच्यासाठी गणपतीचा उत्सव आहे, त्याच्यासाठी हे संप्रदायातले कार्यक्रम आहेत. निदान या निमित्तानं तरी एकूण एका जवळ येत जा. ह्या निमित्तानं तरी येत जा एकूण एका जवळ.
अशी तर आपण बोलायला तयार नाहीत एकमेकाला. असो, 12 वर्षांच्या संक्रांती आता वाण द्यायचा. दृष्टांत संपला. कोणाला सांगितलं होतं आधी काम? पंढरपुरातल्या मालकाला. यमाला विचारलं जमतंय? नाही. तुम्ही म्हणताल मग देवात पावर नाही का? देवात पावर आहे, पण बायोडाटा पाहून. देव तुमचा बायोडाटा तपासतो आणि त्याच्यात जर तुमचं भलं असेल तर ते सांगतो भलं होणार आहे. बायोडाटा बदलायची ताकद देवात नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, पण तुमच्या प्रारब्धाचा बायोडाटा चुरगाळा करून इस्त्यात फुकून द्यायचा आणि तुमचं चांगलं करायची ताकद सांगतात. एक संक्रांतीला वाण देऊ शकत नव्हती बाई, 12 संक्रांतीला जावाला वाण दिलं. ही भीष्माचार्य नावाच्या साधूची कृपा. म्हणून पहिल्या कडव्या